सोमवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 5:45 वाजले होते. अशातच बेगमपूर पोलीस ठाण्याची रिंग वाजली. तेथील पोलीस कर्मचाऱ्याने फोन घेतला. हेलिपॅड रोडवर असलेल्या ट्रॅफिक सिग्नल जवळ एका व्यक्तीवर अज्ञातांनी गोळी झाडली असून तो या ठिकाणी रक्तबंबाळ अवस्थेत पडला आहे अशी माहिती फोन करणाऱ्याने दिली. ही माहिती मिळताच बेगमपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. सकाळीच दूध पुरवठा करणाऱ्या इसमाचा अज्ञातांनी खून केला होता. त्याची मोटरसायकल जवळच पडली होती. त्याच्या पोटावर 1 आणि हातावर 2 गोळ्या लागल्या होत्या. तो रक्तबंबाळ अवस्थेत तेथे पडला होता. जवळच पडलेल्या मोटरसायकलचा नंबर दिल्लीचा होता. त्यावरून पोलिसांनी त्या व्यक्तीचा नाव पत्ता शोधला. त्याच्या घरच्यांना याबाबत कल्पना दिली. त्याची बायको सीमा ही धावत पळतच घटनास्थळी आली. पतीची ही अवस्था बघून तिने मोठ्याने रडायला सुरुवात केली. एव्हाना प्रदीपच्या घरच्या लोकांना बातमी समजली होती. आपल्या एकुलत्या एक मुलाचा खून झाल्याचे समजताच प्रदीपचे वडील देखील घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. हा खून कोणत्या कारणातून घडला असावा हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता. त्यांनी प्रदीपचे वडील डालचंद यांच्याकडे देखील चौकशी केली, पण त्यांनी कुणावरही संशय नसल्याचे सांगितले. कारण प्रदीप हा नेहमी सगळ्यांशी मिळून मिसळून वागत होता. त्यामुळे त्याचे शत्रू असे कोणीच नव्हते. तो एक कष्टाळू आणि समजूतदार व्यक्ती होता. आपल्या आई वडिलांसाठी आणि मुलांसाठी काहीतरी करावे अशी त्याची नेहमीच इच्छा होती. त्यामुळे प्रदीपचा खून हा लुटीच्या उद्देशाने झाला असावा अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली. पण हा खून लुटीच्या उद्देशाने झाला असता तर त्याच्या जवळची रोकड आणि गळ्यातील सोन्याची चेन लंपास झाली असती. पण ती रोकड आणि चेन जशीच्या तशी होती. पोलिसांनी ही गोष्ट विचारात घेतली. त्यानंतर पोलिसांनी जलद गतीने सूत्रे हलवत तपास सुरू केला. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना पकडले. तसेच पोलिसांनी प्रदीप आणि त्यांच्या घरच्यांचे मोबाईल डिटेल तपासल्यानंतर पोलिसांना त्याची बायको सीमा हिचा संशय येऊ लागला. सीमाचे गौरव नावाच्या तरुणाशी वारंवार बोलणे झाल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे पोलिसांनी या गौरव संदर्भात माहिती घेतली असता गौरव हा त्यांचा भाडेकरू असल्याचे समजले. पोलिसांनी सीमाला ताब्यात घेतले आणि तिच्याकडे चौकशी केली. तेव्हा सीमाने एक धक्कादायक माहिती पोलिसांना दिली. ती माहिती ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. सीमानेच आपल्या नवऱ्याचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. एका छोट्याशा गावात सीमा ही तरुणी राहत होती. या गावात दादरी येथील गौरव नावाचा युवक नेहमी येत होता. हे गाव त्याचे आजोळ होते. त्यामुळे मामाच्या घरी तो नेहमी येत असल्याने साहजिकच सीमा आणि गौरव यांची ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात केव्हा झाले हे त्या दोघांना कळलेच नाही. गौरव त्यावेळी 19 वर्षाचा होता आणि सीमा ही त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी म्हणजे 21 वर्षाची होती. सीमा वयात आल्याने साहजिकच तिच्या घरात तिच्या लग्नाविषयी बोलणे चालत असे. इकडे सीमा आणि गौरव यांचे प्रेम ऐन बहरात आले होते. पण सीमाला या प्रेमाविषयी वाच्यता करण्याचे धाडस नव्हते. दरम्यान सीमाच्या घरच्यांनी तिचे लग्न ठरवले. दिल्लीतील रोहिणी जिल्ह्यात असणाऱ्या रिठाला गावच्या प्रदीप पाल नावाच्या तरुणाशी तिच्या घरच्यांनी लग्न ठरवले. प्रदीप पाल हा मेहनती होता. त्याचा दुधाचा व्यापार होता. घरातच त्याची डेअरी होती. आजूबाजूच्या गावात दूध पुरवठा करण्याचे काम तो करत होता. असा हा मेहनती मुलगा आपल्या मुलीसाठी योग्य आहे अशी खात्री बाळगून सीमाच्या घरच्यांनी तिचे लग्न प्रदीप बरोबर करण्याचे निश्चित केले. 2008 साली प्रदीप आणि सीमाचे लग्न झाले. सीमाच्या हृदयातील गौरवविषयी असणारी प्रेमाची भावना दडूपणच राहिली होती. ती दुःखी मनाने का होईना बोल्यावर चढली आणि प्रदीपच्या गळ्यात हार घालून ती त्याची बायको झाली. गौरवला विसरून जायचे हे तिने मनोमन ठरवले होते. त्यानंतर सीमा रिठाला या गावी राहण्यास आली. प्रदीपचा व्यापार बऱ्यापैकी चालला होता. तो एकुलता एक मुलगा होता. त्याच्या घरात त्याचे आई वडील राहत होते. त्याच्या 3 बहिणींची लग्ने झाली होती. त्यामुळे सर्व काही सुरळीत चालू होते. घरात कशाचीही कमतरता नसल्याने सीमा संसारात चांगली रमली होती. आता ती 3 मुलांची आई झाली होती. नवरा आपल्या व्यापारात दंग होता. पूर्वीसारखा म्हणावा तसा वेळ त्याच्याकडे नव्हता. त्यामुळे सीमा एकटीच पडली होती.
मुले मोठी झाली होती. अशातच 8 वर्षापूर्वी तिची भेट गौरवशी झाली होती. माहेरी गेल्यावर तिचा जुना प्रियकर गौरव तिला भेटला होता. त्या दोघांचे बोलणे झाले तेव्हा गौरवने आपल्या मनातील भावना तिच्यासमोर व्यक्त केली. आपण अजूनही तुझ्या प्रेमात आहे असे तिला सांगितले होते. त्याच्या या बोलण्याने सीमा सुखावली होती. पुन्हा एकदा तिच्या मनात गौरवच्या प्रेमाचा अंकुर फुटू लागला. आता त्या दोघांमध्ये मोबाईलवरून वारंवार बोलणे होऊ लागले. सीमा पुन्हा गौरवमध्ये गुरफुटू लागली. त्यातूनच तिने त्याला आपल्या गावी राहण्यास ये असे सांगितले. त्यामुळे आपले भेटणे सोयीस्कर होईल असे तिला वाटले. गौरव हा रिकामटेकडाच होता. त्याच्याकडे मुबलक पैसा होता. रेल्वे प्रशासनाने जमीन अधिग्रहण केल्याने त्याची नुकसान भरपाई म्हणून भरमसाठ रक्कम त्याला मिळाली होती. त्यामुळे कामधंदा करण्याची गरज त्याला वाटत नव्हती. त्याने रिठाला गावी राहण्याचा निर्णय घेतला. एके दिवशी खोली शोधण्याच्या निमित्ताने गौरव सीमाच्या दारात आला. तेव्हा तिचा नवराही घरी होता. त्या दोघांनी त्याला आपल्या घरातील एक खोली भाड्याने देऊ केली. गौरव नित्य नेमाने त्या खोलीचे भाडे देत होता. त्याचे कुटुंब त्याला पैसा पुरवत होते. सीमा पाल हिच्याकडेच गौरव तेवतिया भाड्याने राहायला आला होता. त्यामुळे सीमाला आता त्याला भेटणे सोयीस्कर झाले होते. पण घरात सासू सासरे असल्याने ती सहजासहजी त्याला भेटू शकत नव्हती. तिचा नवरा प्रदीप मात्र दिवसभर कामातच गुंतत असल्यामुळे त्याचा जास्त वेळ त्याच्या शेतावर जात होता. घरात डेअरी असली तरी जनावरांचे दूध काढण्यासाठी तो संध्याकाळी बाहेर पडत होता आणि दुधाचा पुरवठा झाल्यावरच तो सकाळी घरी येत होता. पण घरात सीमाचे सासू सासरे होते. त्यांचा धाक सीमाला होता. त्यांच्या नजरेआड गौरवला कसे भेटायचे याची शक्कल तिने शोधून काढली. संध्याकाळी सीमाचे सासू सासरे दूध पिऊन झोपत होते. हे दूध सीमाच गरम करून देत होते. या दुधामध्ये सीमा आता झोपेच्या गोळ्या मिसळू लागली. त्यामुळे ते दोघे गाढ झोपी जात होते. अशा वेळी सीमा नकळतपणे गौरवच्या खोलीत जात होती आणि रात्र रंगवत होती. त्यामुळे सुरुवातीला या गोष्टीची भनक प्रदीपला आली नव्हती. एकदा प्रदीपच्या कामगाराने सीमा आणि गौरवला नको त्या अवस्थेत पाहिले होते. त्याने तशी कल्पना आपल्या मालकाला दिली होती. प्रदीपलाही सीमामध्ये काहीतरी बदल झाला आहे याची जाणीव होऊ लागली होती. त्याने तिच्यावर पाळत ठेवली तेव्हा कामगाराने सांगितलेल्या गोष्टीत तथ्य असल्याचे त्याला कळून चुकले. आता तो सीमाबरोबर त्या विषयावरून भांडू लागला. पण प्रदीप हा काही कायम तिच्यावर पाळत ठेवू शकत नव्हता. तो आपल्या कामासाठी नियमितपणे बाहेर पडत होता. तो बाहेर गेला की सीमा पुन्हा सासू सासऱ्यांना झोपेच्या गोळ्या देऊन गौरवसोबत रासलीला खेळायला त्याच्या खोलीत जात होती. यातच महिनाभरापूर्वी सीमाची सासू मरण पावली. आता फक्त सासरे उरले होते. मुले अजून लहान होती. प्रदीप कामानिमित्त नियमित बाहेर जात होता. पण त्याचे शंका घेणे तिला खटकत होते. आपल्या मार्गात प्रदीपचा आडसर होत आहे हे सीमाला खटकत असल्यामुळे सीमाने गौरवला प्रदीपचा काटा काढायला सांगितले. तिने सांगितले हे त्याने खूप मनावर घेतले व आपल्याकडील पैसा सुपारी किलरला देऊन प्रदीपचा खून करण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने बुलंदशहरातील एका सुपारी किलरला गाठले. त्याला त्याने प्रदीपचा खून करण्यासाठी पैसे देण्याची तयारी दर्शवली. पण याचा ठपका आपल्यावर येऊ नये, हा खून लुटून झाला आहे अशी निदर्शनास यायला हवे अशी अटही त्याने घातली. तेव्हा गुंडाने आणखी 4 जणांच्या सहाय्याने हा खून करण्याची कल्पना त्याच्यासमोर मांडली आणि या सर्वांना एकूण 20 लाख रुपये त्याने द्यायचे असेही सांगितले. प्रत्येकी 4 लाख रुपयाप्रमाणे 5 सुपारी किलरला हे पैसे देण्याचे गौरव तेवतिया याने कबूल केले. सोमवार दिनांक 21 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 5:45 वाजले होते. अशातच बेगमपूर पोलीस ठाण्याची फोनची रिंग वाजली आणि पोलिसांना समजले की ट्रॅफिक सिग्नलजवळ एका व्यक्तीवर अज्ञातांनी गोळी झाडली असून तो त्या ठिकाणी रक्तबंबाळ अवस्थेत पडला आहे. पोलिसांनी त्या मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला आणि संशयावरून त्याच्या बायकोला चौकशीसाठी बोलवले. तेव्हा त्याच्या बायकोने सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी 7ही आरोपींना ताब्यात घेतले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.